पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फडणवीसांची एक महत्त्वाची घोषणा आहे। एचसीएमटीआर प्रकल्पासाठी सरकारी जमीन मनपाला विनामूल्य 30% सरकारी जमीन मनपाला विनामूल्य देण्याचे आदेश देण्यात आलेत। एचसीएमटीआर रिंग रोड आणि बोगदा प्रकल्पांना आता यामुळे गती मिळणार आहे। समग्र शिक्षा अंतर्गत शाळा दुरुस्तीची कामं बांधकाम विभागामार्फत करा, मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर भर द्या, काम वेळेत पूर्ण करा, जयकुमार गोरे यांनी सूचना दिल्यात। तर हिमायतनगरमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदलेत। नागरिकांचा आंदोलनाचा यामुळे इशारा देण्यात आलेला आहे। हिमायतनगर शहर विकासाच्या प्रतीक्षेतच असल्याचं चित्र समोर आलंय। पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खोदलेले रस्ते अद्यापही पूर्ववत न केल्यानं नागरिकांना चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्यातच शहरातील अनेक भागात घाणीचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांचा संताप आता वाढलाय। अपघात होतात, वाहनं पडतात, ही अशी अवस्था हिमायतनगरची झाली। सोबतच हिमायतनगर शहर हे आता लोकवस्तीच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढलं। इथं शाळा आहेत, छोटे संस्था आहेत, परंतु या शाळेकडे जाताना सुद्धा हिमायतनगरमध्ये स्वच्छतेच्या प्रश्नामध्ये नंबर 1ला असं जागोजागी कचरा, जागोजागी घाण या पद्धतीने हिमायतनगरमध्ये हे झालेलं आहे। परंतु हे हिमायतनगर शहर आजच्या घडीला सर्वात असं गलिच्छ शहर म्हणून नाव रूपाला यायला लागलं। नळ योजनेच्या नावाखाली सर्व रोडाची अवस्था एकदम बेकार झालेली आहे, खोदून ठेवलेले आहेत, चिखलमय अवस्था झालेली आहे। याच्यावर पर्याय दुरुस्ती म्हणून नागरिकाची मागणी आहे। छोटे छोटे बालकं आहेत, त्याच्यातून डास मच्छर ते येत आहेत आणि आरोग्याशी जनतेच्या खेळण्याचं काम हे गेंडा पांघरलेली नगरपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधी असतील यांनी सोंग घेत आहेत आणि या सोंगाला प्रत्युत्तर देण्यासाठी येणाऱ्या 15 दिवसात पर्याय व्यवस्था जर नाही करून दिली तर भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष म्हणून रामभाऊ सूर्यवंशी मी आंदोलन छेडणार आहे। तर उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भीमा नदी दुथडी भरून व संभाव्य पूर परिस्थिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नदीची पाहणी। आता आपण बघत असेल की जवळपास आता 45,000 क्युसेक्स प्रमाणे आता पाणी पंढरपूरमध्ये आलेली आहेत। आता जुन्ना दगडी पूल सुद्धा पाणीच्या आतमध्ये गेलेली आहेत। अजून याच्यामध्ये वाढायची शक्यता आहे। जवळपास आता संगमला बघितलं तर 64,000 विसर्ग आहेत। इथे येत असताना जवळपास 60,000 पर्यंत जायच्या शक्यता आहेत। याच्यामध्ये पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे। ज्या ज्या घाट आहेत ते पूर्ण घाट आम्ही बंद केलेली आहेत। या व्यतिरिक्त आमच्या 18 टीम इथे जवळपास 250 कर्मचारी इथे काम आहेत आणि 18 रेस्क्यू बोट सुद्धा आता फिरत आहेत। पूर्णपणे आम्ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। सगळं घाट वगैरे बंद केलेली आहेत आणि अनाउन्समेंट सुद्धा नगरपालिकेच्या मार्फत अनाउन्समेंट सुद्धा चालू आहे। पिंपरी चिंचवड मधील मोशी दुर्घटना प्रकरण, या प्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। ऋषिकांत चिपाडेंचं निलंबन करण्यात आलंय। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड मधील मोशी दुर्घटना प्रकरणी आता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। ऋषिकांत चिपाडेंचं निलंबन करण्यात आलंय। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।